आज आपण मटार पनीर बनवतो आहे। भाजीचा रंग पहा किती सुंदर आले आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। फार कमी वेळ लागतो ही बनवायला आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सुरू करतोय रेसिपीला। आता आपण मटार पनीर बनवतोय, त्याच्यासाठी आपण मसाला वाटतोय। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मीडियम साइजचा कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आणि 2 टोमॅटो घेतले आहेत त्या मीडियम साइजचे। त्यातलं थोडं टोमॅटो आपण याच्यात टाकून घेतलेला आहे। अर्धा इंच अद्रक आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतोय आपण आणि त्याच्यामध्ये आपण काजू आहे ते 7-8 काजू आहे ते टाकून घेतो आहे आणि उरलेलं जे टोमॅटो आहे ते आपण आता नंतर वाटून घेऊया। भांड छोटं असल्यामुळे त्याच्यात सगळं टोमॅटो मावत नाहीये। तुम्ही मोठं मिक्सरचं भांड घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं टाकून व्यवस्थित वाटू शकता। आता थोडं कोथिंबीर टाकून घेतलंय मी। याच्यात पाणी टाकायची गरज असेल तर पाणी टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता। आता छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे इथे की जी पेस्ट आहे मसाल्याची ती एकदम स्मूथ वाटायची। जितकी स्मूथ वाटाल तितकी छान ग्रेव्ही होते। आता आपण मसाला वाटून घेतला आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आपण 2 टोमॅटो घेतले होते, उरलेला टोमॅटोचा पोर्शन आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। ही पण पेस्ट आपण एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे आणि दोन्ही पेस्ट आपण मिक्स करून घेतलं आहे। आपला आता हा मसाला छान तयार झालेला आहे, वाटून घेतलेला आहे आपण आणि हा आता व्यवस्थित मिक्स करून घेतोय। मिक्सरच्या भांड्याला जे मसाला लागलेला आहे त्याच्यात पाणी टाकून नंतर आपण ग्रेव्हीमध्ये ते ॲडजस्ट करून घेऊ। आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले। छान मसाल्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे। गॅसवर आपण एक भांड ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 5 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आहे। तेल आपण गरम करून घेतोय। आपण एक मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे, त्याचं बाहेरचं कवर काढून त्याचे एक पदर असा मोकळा करून या शेपमध्ये आपण टाकून घेतोय। साधारण 10-12 असे तुकडे टाकून घेतोय कांद्याचे, बल्ब शेपमध्ये कट केलेले आणि त्याला आपण तेलावर 1 मिनिट छान परतवून घेतोय। आपले कांदा छान परतवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट ती सगळी टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर ही सगळी पेस्ट छान तेल सुटेपर्यंत आपण तिला शिजवून घेतोय। साधारण 5 ते 6 मिनिटं आपण या पेस्टला छान शिजवून घेतो आहे। आता आपण एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण हळदी टाकलेलं आहे आणि 3 ते 4 चम्मच आपण तिखट टाकतोय। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 3 टीस्पून आपण धनिया पावडर टाकलेला आहे आणि हे सगळे मसाले मिक्स करून घेतोय दह्यामध्ये आणि आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतो आहे। अशा प्रकारे टाकल्याने मसाला, कोरडा मसाला हा जळणार पण नाही आणि त्याची दह्यासोबत एक छान टेस्ट पण येते। मसाले छान परतवले जातात। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण हे सगळे मसाले आणि दही आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान शिजवून घेतो आहे। सगळीकडनं तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा वाटी मटार टाकून घेतलेला आहे। मटार अजून 3-4 मिनिटं मटारला शिजवून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण 1 पाव पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि पनीरला आता आपण छान मिक्स करून घेतो आहे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच आपण गरम मसाला आणि कसुरी मेथी 1 चम्मच असं टाकून घेतलेलं आहे आणि थोडं कोथिंबीर टाकले। आता सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतो आहे आणि त्याला 2 ते 3 मिनिटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। आता बघू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे। आपलं मटार पनीर टेस्टी असं तयार झालेलं आपण त्याचं प्लेटिंग करून घेतो आहे। मटार पनीरचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आहे। एकदम टेस्टी अशी भाजी आहे। अचानक पाहुणे आले, काय करायचं सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता आणि ही एकदमच टेस्टी लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।